अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील महिलेनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। तहसीलदार यांच्या आदेशानं जाण्याचा रस्ता खुला करून देण्यात आला होता, परंतु त्यांच्याच भावकीतील लोकांनी रस्ता वारंवार अडवून शिव्या आणि धमकी देत असल्याच्या निषेधार्थ आशाबाई वाघ हे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील महिलेनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। तहसीलदार यांच्या आदेशानं जाण्याचा रस्ता खुला करून देण्यात आला होता, परंतु त्यांच्याच भावकीतील लोकांनी रस्ता वारंवार अडवून शिव्या आणि धमकी देत असल्याच्या निषेधार्थ आशाबाई वाघ हे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। पोलिसांनी योग्य ती कडक कारवाई करून आम्हाला रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करत रामभाऊ वाघ आणि लक्ष्मण वाघ यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा उपोषणामध्ये माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असणार असल्याचा इशारा देखील आशाबाई वाघ यांनी दिला आहे। माझे नाव आशाबाई आदिनाथ वाघ, राहणारे जवखेडे खालसा येथे असून तालुका पाथर्डी येथे असून तहसील साहेबांनी मला रस्ता खुला करून दिला होता। तर माझे भाऊबंद सारखा वारंवार तो रस्ता बंद करत आहेत व मला शिवीगाळ करून हाणमार करत आहेत। माझा मालक अपंग असून पॅरलेस झालेला असून त्यांना पण हाणमार करत आहेत। तुझे टंगडे तोडू, हात काढू असे वारंवार धमकी देत आहे। यावरून मी बरेच वेळ 6 महिन्यापासून पोलीस स्टेशनला जात आहे आणि सारखी त्यांच्यावर तक्रार नोंदवत आहे। ते फक्त तक्रार नोंदवून घेतात आणि त्याच्यावर काहीच कारवाई करत नाहीयेत। सारखे मी जाऊन आता फार थकले। डीएसपी ऑफिसला पण येऊन गेले, कलेक्टर ऑफिसला पण गेले, गावातले सरपंच लोकांकडे पण गेले। सरपंच पण तो माणूस सरपंचाची कामाला असल्यामुळं ते पोलीस लोक काय माझी दखल घेत नाहीत। त्यामुळे मला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही। काय मागणी? माझं असं म्हणणं आहे की ते सारखं वारंवार माझी रस्ता बंद करतात आणि शिवीगाळ करतात। हे कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे आणि मला त्यांच्याकडून असं लिहून दिलं पाहिजे की त्यांनी माझ्या परत वाटेला काट्या टाकणार नाही आणि मला त्रास देणार नाही। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।